नमस्कार मित्रो, आज 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन। तर त्यानिमित्त आज मी तुम्हाला योगासने करून दाखवणार आहे, परंतु त्याचे आसनांचे नाव तुम्हाला कमेंट्स मध्ये सांगायचे आहे। चला तर आपण सुरुवात करूया। आधी पोटाचा आणि सर्व आसने मी वेळेमुळे लवकर करून दाखवणार आहे। तुम्हाला मात्र 1 ते 1.5 तास रोज हे व्यायाम करायचे आहे। इकडून फिरवायचं, नंतर पाय इकडून फिरवायचे, नंतर पायांची सायकल इकडून, नंतर उलटी, नंतर या कमरेसाठी इकडून मान मात्र इकडे, तसंच या साइडनं मान इकडनं, नंतर सरळ पाय करायचे आणि पुन्हा पायाचा या कमरेकरताच हा पाय या हाताला लागला पाहिजे आणि मान इकडे, तसंच या साइडनं पहा। आता टोंगा हा आपल्या माथ्याला लागायला पाहिजे आणि हे माझ्या नावाचं आसन पवन मुक्तासन, हे होनोटी आपली डोक्याला लागायला सरळ। आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आसन ते म्हणजे सर्वासन। पहा, नंतर हेच पाय तुम्ही मागे नेऊ शकता। पहा, जात आहेत मागं। असं उभं राहू शकता। पुन्हा हा सुद्धा तुम्ही व्यायाम करू शकता। आणि या पोटासाठी हा व्यायाम, हा टोंगा आपला छातीला लागायला हवा। हा, नंतर कमरेचा व्यायाम, उलटा करायचा, नंतर 2 पायात अंतर ठेवून असं करायचं, नंतर खाली बसायचं, हा पाय याच्यावर घ्यायचा, हात खाली आणि आपलं ढुंगण वर करायचं। केलं का? नंतर करायचं। पहा, आणि हे हात खाली करून असं करायचं, जेणेकरून आपलं पोट कमी होईल। आणि नंतर डिप्स करायची। हे झाल्यानंतर पोट खाली टेकून वर करायचं। आपल्या सर्वात महत्त्वाचा अवयवाचा भाग आपलं पोट। सगळ्या बिमारीचं कारण फक्त पोट असते आणि पोटाचे विकार जास्त असतात। पोटातूनच डॉक्टर गोळी देत असते। त्यामुळे जास्तीत जास्त पोटाचेच व्यायाम केले पाहिजे। हे पहा, आता कळलं काय? पुन्हा असं यायचं, असं बसायचं, हात मागं घ्यायचे आणि डोकं जमिनीला टेकवायचं। असे भरपूर व्यायाम आहे। आणि सगळ्यात शेवटी व्यायाम हा शीर्षासन करायचा, डोक्यावरचा व्यायाम। पहा, स्ट्रेट आलं ना, स्ट्रेट, नंतर असंही करू शकता तुम्ही, असंही करू शकता, असंही करू शकता, आल्यानंतर असंही करू शकता। तर खाली यायचं आणि शीर्षासन झाल्यानंतर शवासन करायचं। झाल्यानंतर तुम्ही
प्राणायाम सुद्धा करायचा, अनुलोम विलोम, कपालभाती आणि अनुलोम विलोम. चला तर उद्यापासून एक शपथ घेऊया की आरोग्य जपायचं असेल तर योगासनाचा साथ देऊया, योगासन करून आपलं आरोग्य सुधारूया. चला तर ठीक आहे. नमस्कार. बाय बाय.